सुरेश धस आणि आमचा काहीही संबंध नाही, राजकारणामुळे आम्हाला अडकवलं जातंय असं सतीश भोसलेच्या पत्नीचं वक्तव्य केलेलं आहे। ते मांस हरणाचं नव्हतं असं वक्तव्य तेजू भोसले यांनी केलेलं आहे। आमचे आणि ढाकणे कुटुंबाचे वाद होते, त्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांना अटक करावी, मात्र राजकारणातून माझ्या पतीला अडकवण्यात आलंय। आमचा आणि सुरेश धस यांचा काहीही संबंध नाही। आमच्या घरी आढळलेलं मांस देखील हरणाचं नव्हतं, तर देवीचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आणलेलं रानडुकराचं मटण होतं असा खुलासा सतीश भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी केलाय। कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आणि आमचे भांडण होते, हे म्हणजे काय करू राहिलं, त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली, मुलाच्या डोक्यावर तलवार आणली, त्यांना पण अटक करायला पाहिजे। आमची मागणी काय आहे, त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे। म्हणजे ते महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, ते अजून संदीप ढाकणे, 4 जण आरोपी आहेत सर, त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे। गाववाल्याचे आणि आमची भांडणं हे राजकारण मध्ये हे केलं, माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारणामध्ये फसू राहिलेत। तर सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केलेला आहे, आपल्या हत्येचा कट रचला होता असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेत। ओम, सुरेश धस यांच्यावर अनेक आरोप झाले, ज्यावेळेस सतीश भोसले याला अटक झाली, सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले, त्यानंतर सुरेश धस यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं, अनेकांकडून त्यांच्यावर आरोप झाले आणि आता सुरेश धस असा दावा करतायत की आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता। सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा जो कार्यकर्ता होता, त्याला जेव्हा अटक करण्यात आली, त्याचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा त्याने सुरेश धसांना हरणाचं मांस पुरवलं आणि त्यामुळे कुठेतरी बिश्नोई समाजाच्या लोकांमध्ये आपल्याबद्दल भावना भडकवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि त्या माध्यमातून आपली हत्या करण्यात यावी अशा प्रकारचा कट रचला गेला असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय। या सगळ्यामध्ये बीडमधील काही लोक सहभागी आहेत, काही लोकांनी याबाबत आधी विधानं केली आणि त्यानंतर अशा प्रकारच्या हालचालींना वेग आला असं देखील सुरेश धसांनी म्हटलं। या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यासाठी काही लोकांना महाराष्ट्र बाहेरून मुंबईत आणलं गेलं, त्यांना विमानाची तिकिटे दिली गेली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थानं वेग दिला गेला असं त्यांचा आरोप आहे। मुख्यमंत्र्यांना आपण या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार करणार आहोत की नेमकी कोण मंडळी होती आणि कोणाच्या माध्यमातून हा खुनाचा कट जो आहे तो रचला गेला होता असं सुरेश धस यांनी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सुरेश धसांच्या खुनाच्या संदर्भामध्ये, खुनाचा कट असल्याच्या संदर्भामध्ये पुढे नेमकं पोलिसांकडनं काय कारवाई केली जाते हे देखील पाहावं लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे सुरेश धस हे प्रचंड चर्चेत आले होते। धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल किंवा बीडमधील गुन्हेगारीकरणाच्या संदर्भात त्यांनी केलेले खुलासे असतील किंवा अनेक महत्वाची प्रकरणं उजागर करण्यात त्यांची भूमिका असेल, या सगळ्यामध्ये सुरेश धसांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि मोलाची मानली गेली। त्यामुळे सुरेश धस कुठेतरी या सगळ्यामध्ये टार्गेटवर आलेत का आणि त्यांच्या कुठेतरी त्यांच्या खुनाचा प्रयत्न हा झालाय असा त्यांचा स्वतःचा देखील दावा आहे। त्यामुळे आता गृहविभाग यावर काय कारवाई करते हे देखील पाहावं लागेल, कारण सुरेश धस हे आमदार आहेत आणि 5 टर्म ते आमदार आहेत, मंत्री देखील राहिले आहेत। त्यामुळे त्यांच्या जीविताचा जो धोका असेल तर सरकारकडनं काय कारवाई केली जाते ते देखील पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल। ओम, स्वतः सुरेश धस यांनी सांगितलं की काही बिश्नोई गँगचे मारेकरी जे होते ते मुंबईमध्ये आलेले होते, आपल्या हत्येचा कट रचला जात होता। मग एवढी सगळी माहिती असताना देखील सुरेश धस यांनी पोलिसांमध्ये तक्रार अद्याप का केली नाहीये? अगदी बरोबर आहे, सुरेश धसांनी ही माहिती 24 तासला दिली आहे की मला या सगळ्या संदर्भात माहिती समजली, परंतु मी आता मुख्यमंत्र्यांना थेट या सगळ्या संदर्भात तक्रार करणार आहे, या सगळ्या प्रकरणाची माहिती कानावर घालणार आहे आणि या प्रकरणामधला तो राजकीय नेता कोण जो या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे याची देखील आपण माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहोत। परंतु अशा प्रकारे विरोधकांच्या जीवावर उठणं किंवा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचं राजकारण राज्यात होऊ लागले, याचे आपण बळी पडणार होतो, परंतु आपण वाचलो आणि या सगळ्या संदर्भात आता कारवाई होण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार करणार आहे असं सुरेश धसांनी म्हटलं। त्यामुळे यातला मास्टर माइंड कोण आहे आणि कुणी हा सगळा खुनाचा कट रचला हे आता लवकरच स्पष्ट होईल। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप आमदार सुरेश धस यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे की आपल्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता, बिश्नोई गँगचे काही मारेकरी हे मुंबईमध्ये आलेले होते आणि आपल्याला मारण्याचा प्लॅन आखला जात होता असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि आपल्या जीविताला धोका आहे या संदर्भात ते माहिती देणार आहेत आणि त्यानंतर आता गृह विभाग नेमकं काय कारवाई करणार आणि कशा प्रकारच्या उपाययोजना करणार, कशा प्रकारे त्यांची सुरक्षा वाढवली जाणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। मात्र सुरेश धस यांचा हा दावा खळबळजनक आहे, कारण त्यांनी दावा केलेला आहे की त्यांच्या हत्येचा कट रचला होता। तर खोक्या प्रकरणावरून आपल्याला विलन ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे।
तर हरणाच्या मांसावरून बिश्नोई गँगला चिथावणी देण्यात आली आणि त्यावरूनच बिश्नोई गँगचे काही मारेकरी मुंबईमध्ये आपल्याला मारण्यासाठी आलेले होते असा दावा सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर काही दिवसापूर्वी सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करण्यात आली आणि या दरम्यान सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आलेले होते आणि यानंतर सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यानं अनेक विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर आरोप करण्यात येत होते, अनेक टीका देखील करण्यात आल्या आणि यानंतर आता सुरेश धस यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे की माझ्या हत्येचा कट रचला जात होता, आपल्याला मारण्यासाठी आपली हत्या करण्यासाठी बिश्नोई गँगचे काही मारेकरी हे मुंबईमध्ये आलेले होते असा आरोप असा दावा हा सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलेला आहे।